नाही, आता तो धंदा कसा आहे, आता तो धंदा रोडवरचा धंदा आहे आणि पूर्णपणे परावलंबी धंदा आहे. म्हणजे जर समजा तुमच्या शेतात पिकलं तर तुम्ही आमच्या गाडी टाकणार आहे तर आम्ही ते मालच काय पिका नाही किंवा जे पिकलंय त्याला बाजारभाव नाही. बरोबर. आज आपण कांद्याची परिस्थिती वगैरे पाहतो, त्याच्यामुळे शेतकरी व्यवसाय आहे शेळीपालन. शेती संलग्न अनेक बाकीचे पण आहेत ना, की बाबा तुमचं डेअरीचा व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय किंवा जर्शा गाय आणून 60-70 लिटरच्या दूध ते पण करू शकतात. पण तुम्ही हाच मार्ग का निवडला? येणारे आपल्याकडे सगळे जुने कस्टमर नसतात. बरोबर. जे नवीन ज्यांना तयार करायचे ते विचार करतात, यार 40,000ला 3 महिन्याचं पिल्लू घ्यायचं, मग त्यापेक्षा त्यात गावरांच्या 2 शेळ्या येतात, त्यांच्या खाली 4 पिल्लं येतात, असा लोक विचार करतात. आपण साध्या कुटुंबातले तर गरीब कुटुंबातले, त्यामुळे पैशाची गरज कायम राहते. मग बिटल तर समजा आज मला विक्री करायची बिटलच्या बोकडाची, पण मला ते 40,000 रुपये देणार कस्टमर लवकर मिळत नाही आणि मला पैशाची तर आज गरज आहे. दुसरं तुम्ही डाळिंब पिकवा, सफरचंद पिकवा, अगं द्राक्ष पिकवा, सगळं आपण मार्केटला न्यायचं आणि त्यांनी किंमत ठरवायची. बरोबर. तसा हा एकमेव असा आपला माल आहे की ज्याची किंमत आपण ठरवू शकतो. बरोबर. नाही, दूध तर महत्वाचं आहे. दुधाशिवाय पिल्लं कशी स्ट्रॉंग होणार आहे? अच्छा. कारण कोणत्या जरी जनावराला आता समजा त्यांची पिल्लं येतं, त्या पिल्लांना जर भरपूर दूध मिळालं तरच पिल्लं स्ट्रॉंग होणार आहेत ना. दुसरी तरुणांसाठी जर सांगायचं झालं तर तरुण समजा आज जे 10, 15, 20 हजारासाठी पुणे मुंबईला सर्व्हिसला वगैरे जातात, त्यांनी तिकडं न जाता गावात सुद्धा भरपूर असे व्यवसाय करण्याजोगते असे. आणि कधी पण नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय. लोकांचा काय समज आहे माहितीये का, की शेळी पालन हा आपल्या शेतीला जोडधंदा आहे. जसं दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा आहे, पण मी तर असं म्हणेन की शेती हा शेळीला जोडधंदा आहे. बर.